सर्वात आधी ही आणली आणि मी पॉलिथिनमधून काढून आता ही 2 पाण्याने मी वॉश करून घेणार आहे। तर ही फिश मी 2 पाण्याने छानपैकी वॉश करून घेतलेली आहे। बघू शकता किती क्लीन दिसते आहे आणि टेस्ट पण छान वाटणार आहे। फक्त पूर्ण व्हिडिओ बघा। चला तर आता बनवूया आपण याचा मसाला। मसाल्यामध्ये मी सगळंच भाजते, फक्त आता यामध्ये तुम्हाला दिसत आहे सांबार आणि टमाटर। तर बहुतांश लोक यामध्ये टमाटर टाकत नाही फिशच्या भाजीमध्ये, पण मी टाकते, छान टेस्ट येतो। तुम्ही पण टाकून बघा, नाही टाकत असाल तर एकदा तरी नक्की टाकून बघा, छान टेस्ट येतो। तर आता मी हे सगळं भाजून घेणार आहे, पण यामध्ये मी सांबार आणि फक्त टमाटो नाही भाजणार, बाकी भाजून घेणार। आणि याच्या व्यतिरिक्त पण मी मसाले भाजती आहे। तर चला बघूया। छानपैकी भाजून घ्यायचा। आता बघा मसाल्यामध्ये भरपूर लोक खडा मसाला भरपूर खातात, पण मी कमी खाते, त्यामुळे मी खूप कमी टाकलेला आहे। फक्त 2 लवंग आणि 1 इलायची टाकलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता। अद्रक आणि लसूण भाजल्यामुळे ना खरंच खूप छान टेस्ट येतो। भाजा तुम्ही पण, नसाल भाजत तर नक्की भाजा तुम्ही पण, मी नक्की भाजते नेहमी, टेस्ट छान येतो अद्रक आणि लसूण भाजल्यामुळे। तर छानपैकी हा रेड कलर आलेला आहे थोडासा याला। तर अशा प्रकारे हा भाजून गेलेला आहे। आता आपण हे मिक्स करून घेऊया। तर बघा हा मसाला पूर्णपणे छानपैकी भाजलेला आहे, छान सुगंध येत आहे, पण भाजीचा मात्र त्यापेक्षा सुगंध छान येणार आहे। तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा। हा आपण आता पेस्ट तयार करून घेऊया। वेगवेगळं काय करायचं थोडं आहे, त्यामुळे मी सगळं एकत्रच करते, टेस्ट पण छान येतो। असं नाही की वेगवेगळं, काही लोक वेगळे पण, आणि मेन म्हणजे कसं आहे मिक्सरमध्ये करण्यापेक्षा जर पाटावरती वाटलं ना तर बरं आहे, पण आता कुठे होतं पाट, नाहीच। आपण आता दुसरीकडे ठेवून दिलेला आहे गंज तापायला। तर गंजामध्ये मला टेस्टी वाटते, त्यामुळे मी गंजातच बनवते। भरपूर लोक आहेत की कढईमध्ये पण बनवतात। तर हा झालेला आहे आपला मसाला रेडी। एक एक करून सगळे फिशचे जे तुकडे आहेत मी ते सगळे पीस तळून घेतलेले आहेत। फिशचे तुकडे मी कमी तेलामध्ये तळलेले आहेत, कारण की जास्त तेल मी आधीच घालणार तर मग भाजीला जो तेलाचा कलर येतो ना तो नंतर येत नाही। कमी तेलातच मी पीस तळलेले आहेत। आता मी पुन्हा थोडं तेल टाकते आहे, तेल गंजामध्ये कमी असल्यामुळे। त्यानंतर घालू यामध्ये मेथी माझा घरीच कोरवा बनवलेला आहे, ओरिजिनल। तेजपान टाकून दिलेलं आहे। त्यानंतर टाकते आहे मी कांदा। कांदा थोडा लालसर झाला ना की मग टाकायचा आपण केलेला मसाला त्यामध्ये, आणि मसाला छान परतून घ्यायचा। पण जोपर्यंत रेड होत नाहीत थोडे लालसर कांदे, तेव्हापर्यंत मसाला टाकायचा नाही। नॉनव्हेजच्या किंवा कुठल्याही मसालेदार भाज्यामध्ये ना जेवढं मसाला शिजेल आहे ना तुमचा,
तेवढी छान भाजी आणि टेस्टी लागणार आहे. बघू शकता किती छान कलर आलेला आहे ना. आता यामध्ये आपण टाकून देऊया सगळे मसाले. सर्वात आधी मी तिखट टाकलेलं आहे. चवीनुसार हळद, मीठ, धनिया पावडर आणि माझे स्पेशल मसाले आहेत बरं का. खूप छान स्मेल येत आहे. आणि कलर पण बघू शकता किती छान कलर आलेला आहे मसाल्याला. बघू शकता किती छान कलर आलेला आहे. आपण यामध्ये टाकून देऊया आता पीस. आणि थोडं वरून कोथिंबीर. झाली आपली भाजी रेडी. बघताय ना किती छान टेस्ट आलेला आहे. तर टेस्ट करून पण नक्की सांगा कशी बनलेली आहे. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा अँड बेल आयकॉन दाबा. Thank you for watching this video. Thank you so much.